निकी ऐक ना, काय काय झालंय काय एक्झॅक्टली? तू प्लीज शांत होशील का यार? निकी जस्ट काम डाऊन. लिसन टू मी यार, प्लीज प्लीज जस्ट काम डाऊन. शांत हो ना, पॅनिक नको हो. काय झालं एक्झॅक्टली? मला शांतपणे सांगशील का रडतेस? सलील, आज आमच्या घरी 15 दिवसांची मुदत देतो मी तुम्हाला. 15 दिवसात मला माझं हे घर खाली करून पाहिजे. फक्त 15 दिवस आहेत रे आमच्याकडे. या 15 दिवसात आम्हाला घर सोडायचं. कसं पॉसिबल होणार आहे यार? पण हा क्लिअर फ्रॉड आहे यार. हा म्हणजे तुम्ही कोर्टात जाऊ शकता, तुम्हाला माहिती आहे ना? हो, पण त्यासाठी वकील हवा ना आमच्याकडे. तो विराज एक वकील टिकू देत नाहीये रे. मला कळतच नाहीये मी काय करू. आई बाबांची कंडिशन बघवत नाहीये यार. जर 15 दिवसात हे सगळं सॉर्ट आउट नाही झालं तर कुठे जाणार होता आम्ही? ना निकी, हे बघ, काहीतरी काहीतरी होईल सॉर्ट. प्लीज शांत हो ना तू. प्लीज काम डाऊन. मला सांग, तू ब्रो आणि वहिनीसोबत बोललीस याबद्दल? हे बघ, आय जेन्युइनली फील ह्याचं सोल्युशन त्या दोघांकडे असणार आहे. पण बाबांनी दिलं काहीच सांगायचं नाही असं सांगितलंय. चल रे. काय काय होतं हे सगळं? कुठे गेली तुझी आई? मला माहिती ती कुठे गेली. काय रे, ज्या गोष्टीचा तुम्हाला आनंद झाला पाहिजे त्या गोष्टीचं टेन्शन काय येतंय तुम्हाला? नाही, टेन्शन नाही. काही काय नाही. काही नाही. कसं आत्ताच ही म्हणाली ना? अरे देवा, म्हणजे नक्कीच काहीतरी झालंय. तुम्ही आमच्यापासून जर काही लपवत असाल ना तर बघ. हा, अगं आई, हे बघ समीर, आई आई तू आई तू ये ना, आत ये ना. सोड ग. माझ्या समोर तरी तुझी ही नाटकं नको आहेत. नाटक? आई आई तू तू प्लीज शांत हो ना. इथे कुठला तमाशा करू नकोस. बाबांनी काय सांगितलं लक्षात आहे ना? निकी, तू लांब राहा. माझ्यापासून लांब राहायचं तू. मला हिच्याशी आज जे काही बोलायचं ते मी बोलणारच. कोणी थांबवायचं नाही मला. आज ही आहे आणि मी आहे. निको, तू थांब जरा, बोलू द्यायला. बोल आई, तुला काय बोलायचंय माझ्याशी? 9 महिने मी माझ्या पोटात वाढवलंय तुला. आज त्याची किंमत मागायला आली आहे मी. काय बोलतेस तू? मग काय करू? तुला जन्माला घातल्याची पावली किंमत मोजते मी. आज आमच्या डोक्यावरचं छप्पर जायची वेळ आली.